काय करणारस तू? मी मलाई ड्रायफ्रूट बर्फी. अगं पहिल्यांदाच एवढा भारी असा मोठा पदार्थ करू नकोस, काही सोप्यापासून सुरुवात करावी. हा तसं वाटतं तो अवघड, पण असा सोपाच आहे. तसा सोपाच आहे ना? काय म्हणालीस? मलाई ड्रायफ्रुट्स बर्फी. बर्फी. व्हेरी गुड. एक स्पायसी एक गोड असे दोन पदार्थ आपल्याला खायला मिळणार. माझ्यासाठी लागणारं साहित्य काय ते सांगा. कच्चं दूध, साखर, ओके, खवा, साजूक तूप, मिल्क पावडर, ड्रायफ्रूट आणि लिंबू. आता तू बर्फी करणार आहेस. ओके, काय करायची कृती? आधी दूध घ्यायचं आपल्याला. दूध घ्यायचं. कच्चं दूध म्हणालीस ना? हो, हे कच्चं दूध. बर. आता दुधामध्ये आपण मिल्क पावडर ही 1 वाटी घालायची. बर. पुढे काय लागणार तुला? ते साखर. साखर. बर. साखर घातली आणि आपण काय करतोय आता? ते मिक्स करून घेऊया छान. बर. आणि मिक्स झाल्यानंतर पुढे? मिक्स झाल्यानंतर मग त्याला आपण गॅसवर ठेवूया उकळायला. बर, ठीक आहे. मिक्स व्हायला किती वेळ लागतो? 5 मिनिटं. मग एक काम, काकूंकडे दे. मिक्स करायचं. पुढे काय करायचं कार्तिकी मॅडम? उकळायला ठेवायला. गॅस मोठा करायला लागेल ना? हे उकळून झालं की मग पुढे काय करायचंय? उकळून झालं की आपण त्यात थोडंसं तूप घालायचंय. बर. आणि त्याला एक छान असा रंग येतो. बर, ठीक आहे. म्हणजे तुर्तास आपली कृती आहे की आपल्याला ते दूध ज्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर साखर घातली आहे ते उकळून घ्यायचं. बरोबर. ते उकळून झालं की मग आपण करेक्ट पुढच्या कृतीकडे वळूया. दुधाला उकळी आलेली आहे आणि आता कार्तिकी पुढे काय करणार आहे? आता आपण साजूक तूप त्यात थोडंसं घालू. जेवढं दूध असेल त्या प्रमाणात. बरोबर. बस तेवढं पुरे. ठीक. तूप काय त्याच्यात लगेच मिक्स होईल कारण उकळी आलेली दुधाला. पुढे काय करायचंय? पुढे आता आपण लिंबू त्यात थोडंसं पिळायचं कारण मग ते फाटेल. बरोबर. जास्तही नको, नाही ते आंबट लागेल. बरोबर. 7-8 थेंब आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळलंय. आता हे दूधही फाटलेलं आहे. पुढे काय करायचंय बरं कार्तिकी? ते आता गाळून घ्यायचं आपल्याला. गाळून घ्यायचं. चला मग हे फाटलेलं दूध गाळून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. मिल्क पावडर आणि साखर घातलेलं जे कच्चं दूध होतं ते आपण उकळून घेतलं. त्यात नंतर लिंबू घातलं, ते फाडून घेतलं आणि आता ते गाळूनही घेतलं. आणि गाळून जे मिश्रण होतं त्याचा आपण हा गोळा तयार केलेला आहे. पुढे काय करायचं आता? पुढे आता साजूक तूप आपण बरं. पुढे काय आता? आपण खवा घ्या. खवा आपण घातला. तो मिक्स करून. कार्तिकी पुढे कॉलेजचं काय हे विचारायचं राहिलं. आता मी म्युझिक मधनं BA करते मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि पुढे MA करून PhD करण्याची माझी इच्छा आहे. बर. आता रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने, माऊलींच्या कृपेने, आई बाबांच्या आशीर्वादाने ते शक्य झालं तर होणार. गाळून घेतलेलं दूध आपण त्याच्यामध्ये मिक्स करतोय. पुढे काय करायचं कार्तिकी? पुढे आता हे छान मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर आपण त्यात ड्रायफ्रूट घालायचं. हो बरोबर. आता टाक म्हणाले संपलीत त्यातली. साखर घालायची गरज नाही आता त्याच्यात? नाही, साखर आपण घातली आहे तरी चव घेऊन एकदा बघू शकतात लोक. बर, मग आपण घेऊच आहेत ना चव. गोड झालंय की नाही बघण्यासाठी. थोडी लागेल. आता कशी गोड गोड बर्फी खायला मिळेल. आता हे तयार झालेले आहे. पुढे काय? आता आपण ताट घेऊया ते ज्याला आपण तूप लावून घेतलंय, ग्रीसिंग केलेलं. त्याच्यात ते काढायचं का? हे काम मी करतो ते. आणि माझा असा अंदाज आहे आता की आता आपण हे सगळं पसरवून घ्यायचं. थंड होऊ द्यायचं. वड्या पाडायच्या. आपली ड्रायफ्रूट बर्फी तयार. असंच आहे का? एकदम. काकू मला पण स्वयंपाक करता येतो. फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालेल. बर. मग वड्या गरम असतानाच पाडायच्या का नंतर पाडायच्या? थंड झाल्यावर. ते गरम असताना पडणारच नाही. वा. लिटिल चॅम्प कार्तिकीचं गाणं तुम्ही नेहमी ऐकलं असेल, पण आज तिने स्वतःच्या हाताने केलेली ही ड्रायफ्रूट बर्फी अत्यंत सुविहितपणे केली आणि अत्यंत छान अशी तयार झालेली आहे. आम्ही